महाकुंभ हा हिंदू धर्माचा महत्त्वाचा धार्मिक उत्सव आहे। भारतात महाकुंभचे आयोजन दर 12 वर्षांनी केले जाते। यात भाविक श्रद्धेने पवित्र नद्यांमध्ये डुबकी मारतात, त्यामुळे पुण्य मिळतं अशी श्रद्धा आहे। महाकुंभाचे आयोजन प्रयागराजच्या संगमावर, हरिद्वार येथे गंगेत, उज्जैन मध्ये शिप्रा नदी आणि नाशिकच्या गोदावरी नदीवर केलं जातं। उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथे महाकुंभ मेळ्याला प्रारंभ झाला असून हा उत्सव 13 जानेवारी 2025 पौष पौर्णिमेपासून सुरू होऊन 26 फेब्रुवारी 2025 रोजी महाशिवरात्रीच्या पावन दिवशी समाप्त होईल। या वर्षीचा कुंभमेळा खास आहे कारण तो 144 वर्षांनी येणाऱ्या एका शुभ योगायोगात साजरा होतोय। आज आपण या कुंभमेळ्याविषयी अधिक माहिती जाणून घेणार आहोत। नमस्कार, मी प्राची शिरकर, प्रहार मध्ये आपलं स्वागत करते। पौराणिक कथेनुसार समुद्र मंथनातून अमृत कुंभ म्हणजे अमृताने भरलेलं भांड बाहेर आलं। हे अमृत देव आणि असुरांमध्ये वाटण्यासाठी देवतांनी कुंभ हाती घेतलं। त्यावेळी भगवान विष्णूने मोहिनी रूप धारण करून अमृत वाचवलं आणि ते वाहून नेताना 4 ठिकाणी काही थेंब जमिनीवर पडले। या 4 पवित्र ठिकाणी दर 12 वर्षांनी कुंभमेळ्याचं आयोजन केलं जातं। प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या ग्रहस्थितीनुसार आणि ज्योतिषशास्त्रांच्या हिशोबानं या मेळ्याची वेळ ठरवली जाते। शतकानुशतके प्रयागराज इथं माघ मेळ्याचा उत्सव साजरा केला जातो। अनेक पुराणांमध्ये या वार्षिक मेळ्याचा उल्लेख आहे। कुंभमेळा हा फक्त धार्मिक उत्सव नसून भारतीय संस्कृतीचा आत्मा आहे। गंगा, यमुना आणि अदृश्य सरस्वतींच्या त्रिवेणी संगमावर होणारा हा मेळा लाखो भक्तांचं श्रद्धास्थान आहे। कुंभमेळ्याच्या या 44 दिवसात कोट्यवधी भाविक पवित्र स्नानासाठी प्रयागराज येथे येतील। 13 जानेवारी ते 26 फेब्रुवारी दरम्यान महाकुंभ 2025 होणार आहे। या महाकुंभातील पहिलं शाही स्नान 14 जानेवारीला मकर संक्रांतीच्या दिवशी होणार आहे। यासाठी 10.5 किलोमीटरचा घाट तयार केलाय। त्यानंतर 29 जानेवारी मौनी अमावस्या, 3 फेब्रुवारी वसंत पंचमी, 12 फेब्रुवारी माघ पौर्णिमा आणि 26 फेब्रुवारी महाशिवरात्री रोजी शाही स्नानाने सांगता होणार आहे। यंदाच्या महाकुंभ मेळ्यासाठी उत्तर प्रदेश सरकारनं भव्य तयारी केली आहे। या कुंभमेळ्यासाठी 10,000 एकर जागेवर व्यवस्था केली आहे। 6,800 बसेस, 200 वातानुकूलित बसेस आणि लाखो भाविकांसाठी शौचालय, निवासस्थान आणि वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत। तर कुंभमेळ्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करत भाविकांच्या सुरक्षेसाठी खास 55 पोलीस स्थानके उभारण्यात आली असून 45,000 पोलीस सुरक्षेसाठी तैनात केले। प्रशासनाच्या म्हणण्यानुसार स्नानाच्या दिवशी 2 कोटीहून अधिक भाविक येतील, तर 29 जानेवारीला पौष अमावस्येला 10 कोटी भाविक येण्याची शक्यता आहे। या उत्सवासाठी जगातील सर्वात मोठे तात्पुरते शहर उभारले। या शहरात 50 लाख ते 1 कोटी भाविक सामावले जाऊ शकतात, असे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी सांगितले। यावेळच्या महाकुंभाचा विशेष योगायोग असा की 144 वर्षांनंतर अशी ग्रहस्थिती उद्भवली आहे, ज्यामुळे या कुंभमेळा अधिक शुभ मानला जातोय। पवित्र स्नान तुम्हाला पाप मुक्ती आणि आत्मिक उन्नतीचा अनुभव देतो। हा कुंभमेळा फक्त धार्मिक कार्यक्रम नसून तो जगातील सर्वात मोठा सांस्कृतिक आणि आध्यात्मिक सोहळा आहे। चला आपणही या पवित्र सोहळ्याचा भाग होऊया। तर ही होती कुंभमेळ्याची पौराणिक कथा आणि ऐतिहासिक माहिती।